मी स्वाती वीरा कामतेकर। माझे हरिओम श्रीराम अंबलने, माझे सर्व प्रेम सुचित दादा, वात्सलमूर्ती नंदाई, माझी सद्गुरू माऊली अनिल बापू आणि समस्त चंडिका कुलासहित मोठ्या आईला स्मरण करून मी माझा अनुभव सांगत आहे। कृतार्थतेच्या दाढेतून काळीने मी नदीभक्ता ओढू, हे सद्गुरू वचन सार्थ करणारा मला 4 ऑगस्ट 2011 रोजी आलेला अनुभव लिहिण्याचा मी प्रयास करीत आहे। कृपा सौम्य करून माझे सर्वस्वाने भरण पोषण करणाऱ्या आम्हाला फुलासारखे जपणाऱ्या माझ्या सद्गुरू बापू माऊली बाबत काय सांगायचे तेवढेच कमी। बापूंचे अनुभव आपल्याला पावलोपावली येतच असतात, त्यातला मी एक माझा अनुभव सांगत आहे। 4 ऑगस्ट 2011 साली माझा मुलगा जयेश कामतेकर हा विद्या मंदिर इयत्ता 9वी मध्ये शिकत होता। सकाळी तो उठून शाळेचा ड्रेस इस्त्री करण्यासाठी म्हणून गेला। इस्त्री करण्यासाठी गेला आणि इस्त्री त्याने तशीच चालू ठेवली आणि तो मला म्हणाला का मी इस्त्रीचं बटन बंद केलं, पण त्याने चुकून इस्त्रीचं बटन बंद न करता त्याने फॅनचं बटन बंद केलं आणि तो टॉयलेटमध्ये गेला। मी इकडे पोळी भाजी करत होती आणि माझी दुसरी मुलगी कोमली उठून आली आणि म्हणते, आई कसला तरी वास येतोय। म्हणून मी इकडे तिकडे बघितलं संपूर्ण किचन मध्ये, तर कुठेच नाही। म्हणून बेडरूम मध्ये गेलं तर बेडरूम मध्ये पूर्ण इस्त्री जळत होती आणि इस्त्रीचं प्लग जो होता तो पूर्ण प्लगला लावलेला होता। तर मी तशीच धावत गेली, हिने आरडाओरडा केला, धावत गेली आणि पहिला मेन स्विच मी बंद केला। मेन स्विच बंद केला, पण मेन स्विच बंद करून काही फायदा नव्हता, कारण आमच्या घरी 2 मोठे इन्व्हर्टरचे बॅटरी होत्या आणि इस्त्री तर पूर्ण त्या स्विचला लागलेली होती आणि पूर्ण इस्त्री जळत होती, पूर्ण जळाली इस्त्री। आणि मी इकडे तिकडे धाव करत राहिले। आता काय करायचं म्हणून मी माझ्या मिस्टरना हाका मारल्या, पण ते आले, बघितलं पण ते काहीच करू शकत नव्हते। फक्त ते बापूंच्या फोटो समोर जाऊन रडत उभे राहिले, त्यांना काही सुचत नव्हतं आता काय करायचं सुचत ना। नंतर मी धावत गेली पहिली आणि बापूंनी मला धावत घेऊन गेले, तिकडे धावत गेले आणि पहिला मी इस्त्री बाहेर फेकल्याच्या नंतर कार्पेटवरती येऊन पडली, तर कार्पेट पूर्ण जळालं। आता काय करायचं, आता त्या प्लग ते याला लावलेला होता, मग कसं काढायचं। मग मी गेली बापू करत गेली आणि इस्त्रीचं पहिलं मी बटन खेचलं आणि पूर्ण इस्त्री मी खाली फेकल्या। तेवढा कार्पेटचा भाग संपूर्ण जळलेला होता। नंतर मी आणि माझी मोठी मुलगी अक्षता ही तिथे झोपलेली होती, ती पण उठली तर अंथरूण तसंच होतं। त्यातल्या मी 2 चादरी घेतल्या पटकन आणि त्या इस्त्रीवर पूर्ण टाकल्या, कारण इस्त्री प्लॅस्टिकची असल्या कारणाने ती पूर्ण जळाली होती। पण मला त्यात काहीच लागलं नव्हतं, फक्त मला जरासं ते प्लॅस्टिक माझ्या हाताला लागलं आणि मला हाताला लागून मला जरासं हे झालं, बाकी माझ्या बापू कृपेने मला काहीच झालं नाही। पण आणि त्या कॉर्नर होता ह्याचा टीव्हीचा, त्या कॉर्नरवरती माझं संपूर्ण एकाने 3 हे आणून दिलेले होते, रजिस्ट्रेशन केलेले रूमचे पेपर आणि त्याची एकाची 1.5 ते 2 लाख रुपये त्याची हे होती आणि 3 मोबाईल पण तिकडेच होते। पण जराही कुठेही काही लागलं नाही। माझ्या बापूने एवढे सर्व केलं, कारण आज बापू आहे म्हणून आम्ही सर्व इथे आहे। बापूने एवढं केलं आमच्यासाठी, म्हणून मी सर्वांना सांगते, तुम्ही जेवढी जमेल तेवढी सेवा भक्ती करत राहा। जो तुम्हाला मोठी सेवा भक्ती करता नाही आली तरी मणिभद्र कंकण, गोधडी सेवा, उदीच्या पिशव्या शिवणे, गांडूळ खत, हे सर्व करत यातूनच आपल्याला काय पाहिजे ते बापू देत असतो आणि यातूनच आपला आज मला भरभरून जे बापूने दिलाय ते असं कधी मी येत करा। आज बापूंच्या याच्यात येऊन आम्हाला 12-13 वर्ष झाली, पण आमची परिस्थिती कशी होती आणि बापूने आमची परिस्थिती कशी सुधारली। संकट काळ त्यांनी आम्हाला फुलासारख्या बाहेर काढून आम्हाला कसलाही त्रास दिला नाही। एवढंच मला सांगायचं। आय लव्ह यू माय डिअर फॉरएव्हर अंबानी।